डायग्राम सर्वांना दिसत आहे. डायग्राम मध्ये पहा, सर्वांना एकदा पाहून घ्या की कुठले कुठले तुम्हाला दिसत आहेत. तर ट्रान्सफॉर्मर बेसिक मध्ये एक रेक्टँग्युलर कोर इंडिकेट केलेली आहे. त्या कोरच्या एका साइडला तुम्हाला एक वाइंडिंग दिसेल की प्रायमरी वाइंडिंग, कारण त्या ठिकाणी आपण सप्लाय देतोय. प्रायमरी साइडचे पॅरामीटर काय आहेत? इनपुट व्होल्टेज V1, इनपुट करंट I1, इनपुट वाइंडिंगचा जो काय ईएमएफ आहे E1 आणि प्रायमरी वाइंडिंगच्या ज्या काही टर्न्स आहेत त्या N1. पुढे सेकंडरी साइड मध्ये त्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला काय केलेलं आहे की दुसरी वाइंडिंग आहे E2, म्हणजे N2, त्याचा नंबर ऑफ टर्न्स आहेत. या ठिकाणी त्याचा ईएमएफ आहे E2, सेकंडरी साइडचा करंट आहे I2 आणि त्याचा आउटपुट व्होल्टेज आहे V2. म्हणजे एक तर तुम्ही याला नाव देऊ शकता प्रायमरी, ही जी काय आहे ती प्रायमरी, आणि हिला म्हणू शकता तुम्ही सेकंडरी, किंवा सेकंड तुम्ही म्हणू शकता ही जी आहे हिला म्हणू शकता तुम्ही काय, हिला म्हणू शकता तुम्ही इनपुट, किंवा आणि हिला म्हणू शकता तुम्ही आउटपुट. म्हणजे याला दोन नाव आहेत. ट्रान्सफॉर्मर हे स्टॅटिक डिव्हाइस आहे, मीन्स इट डझंट कंटेन एनी रोटेटिंग और मुव्हिंग पार्ट. म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये कुठलाही रोटेटिंग किंवा मुव्हिंग पार्ट नसतो. ट्रान्सफॉर्मरच्या नावामध्येच आपण पाहतो की काय दिलेलं आहे, त्याचा फुल फॉर्म दिलाय ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय? ट्रान्सफर पॉवर. म्हणजे तो काय करतोय? पॉवर जे काय आहे ते ट्रान्सफर करतोय, म्हणजे त्याचं नाव झालंय ट्रान्सफॉर्मर. बरोबर? म्हणजे हा जो काय आहे ट्रान्सफॉर्म करतोय पॉवरला. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा यूज केला जातो इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्सफर करण्यासाठी फ्रॉम वन सर्किट म्हणजे प्रायमरी किंवा इनपुट टू अनदर सर्किट म्हणजे सेकंडरी किंवा आउटपुट. ठीक आहे. तर याच्यामध्ये चेंज करत असताना, पॉवर ट्रान्सफर करत असताना फ्रिक्वेन्सी आणि पॉवर नेहमी कॉन्स्टंट राहते, पण व्होल्टेज किंवा करंट ह्या दोनच क्वांटिटी काय होतात? व्हॅरी होतात. ठीक आहे. पुढे इट इज इम्पॉर्टंट दॅट ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस वर्क्स ऑन ओनली एसी क्वांटिटी. म्हणजे अर्लियरली मी सांगितलं होतं ट्रान्सफॉर्मर हा फक्त एसी क्वांटिटी वरतीच वर्क करतो. बरोबर? म्हणजे याचं इनपुट आणि आउटपुट दोन्ही पण कसं आहे, एसी क्वांटिटी असेल. बरं, ते चेंज होईल, व्होल्टेज कमीचं जास्त होईल किंवा जास्तचं कमी होईल, करंट सुद्धा कमीचं जास्त होईल किंवा जास्तचं कमी होईल. म्हणजे ह्या क्वांटिटी आहेत कमी जास्त होतील, पण फ्रिक्वेन्सी आणि पॉवर ही काय राहणार? नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे, त्याच्यात कुठलाही चेंज नसणार आहे. ओके. आता फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, इम्पॉर्टंट पार्ट. पहिला फंक्शन, ॲज इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड अँड ट्रान्समिटेड ॲट एक्स्ट्रीमली हाय व्होल्टेजेस. म्हणजे सर्वांना माहिती आहे की जनरेटिंग स्टेशन असेल किंवा ट्रान्समिटिंग स्टेशन असेल, त्या ठिकाणी जे काय व्होल्टेज आहे ते एकदम कसं आपल्याला पाहायला मिळतं, हाय लेवलला पाहायला मिळतं. कंझ्युमर साईडला जे डिमांड आहे, म्हणजे आपल्या एंडला जे काय आपण डिमांड पाहतो, तर ते सर्वांना माहिती आहे की थ्री फेज असेल तर आपण 440 व्होल्टची डिमांड करतो, सिंगल फेज असेल तर आपण 230 240 पर्यंत डिमांड करतो. पण जनरेटिंग स्टेशनला, ट्रान्समिशन स्टेशनला ते व्होल्टेज जवळजवळ किती जातं? जवळजवळ 400 केव्ही 500 केव्ही ह्या रेंजमध्ये जातं जनरेटिंग स्टेशनला, म्हणजे ट्रान्समिशन स्टेशनला. आणि जनरेटिंगला काय होतं, ते आपल्याला 11 केव्ही किंवा 33 केव्हीच्या रेंजमध्ये मिळतं. म्हणजे हे जे काय व्होल्टेज आहे ते आपल्याला सफिशियंट नाहीये जे काय ऍप्लिकेशनला किंवा लोडला देण्यासाठी. म्हणून बाय युजिंग ट्रान्सफॉर्मर, म्हणून आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो, त्याच्यामुळे व्होल्टेज इज रिड्यूस इन लोअर व्हॅल्यू. म्हणजे आपण व्होल्टेज जे काय आहे ते आपल्याला लागतंय किती? 240 440 ह्या रेंज पर्यंत आपण काय करू शकतो, ते कमी करू शकतो. आणि हे कुठे लागतंय? डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल यूज साठी. म्हणजे जनरेटिंग आणि ट्रान्समिशनचं व्होल्टेज सर्वांना माहिती आहे की हे केव्ही मध्ये असतं. पण आपण जे काय यूज करतो कंझ्युमर एंडला, म्हणजे घरी, ते किती आहे? सिंगल फेज आहे किंवा थ्री फेज आहे. सिंगल फेज असेल तर किती आहे? 230 किंवा 240, आणि थ्री फेज असेल तर किती आहे? 440 किंवा 415, म्हणजे 415 किंवा 440 आहे. तर हे आपल्याला मिळण्यासाठी जनरेटिंग स्टेशन टू ट्रान्समिशन स्टेशन आपल्याला काय करावं लागतंय की सर्वांना
ट्रान्समिट करण्यासाठी किंवा जनरेट करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरचा यूज लागतो. सेकंड पॉईंट, व्हेन एव्हर लार्ज व्होल्टेज रिक्वायर्ड फॉर ऑपरेशन, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जास्त व्होल्टेज लागते त्यावेळेस ट्रान्सफॉर्मर इज यूज टू इन्क्रीज व्होल्टेज लेवल. म्हणजे पुन्हा म्हणजे समजा आता आपण बघितलं आपली जनरल माहिती सांगतो की आपला जुना जो काय CRT टीव्ही होता, टेलिव्हिजन सेट, म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप टाईपचा, त्यामध्ये कॅथोड रेची ट्यूब होती. तिथं जो काय चालू केल्यानंतर किती लागायचा, नेहमी 1.1 kV स्पाइक लागायचा. म्हणजे टीव्ही चालू व्हायला जुन्या काळी किती लागायचा, 1100 व्होल्टचा स्पाइक लागायचा. पण आपल्याला सप्लाय किती होता, 240 किंवा 250 होता. मग त्यावेळेस आतमध्ये एक ट्रान्सफॉर्मर असायचा, काय करायचा, तेवढ्या मुवमेंट पुरता स्पाइक, म्हणजे तेवढ्या मुवमेंट पुरता 1100 kV काय करायचा, नेहमी जनरेट करायचा. म्हणजे ट्रान्सफॉर्मरने जसं तुम्ही व्होल्टेज कमी करू शकता तसं तुम्ही वाढवू पण शकता. ठीक आहे, हे दोन याचे ऍप्लिकेशन बघितले आपण. आता टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, सगळ्यांनी टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर पाहून घ्या. ट्रान्सफॉर्मरचे 3 टाइप सांगितले होते मी. फर्स्ट वन कोर टाइप, दुसरा वन सेल टाइप, थर्ड वन बेरी टाइप. तर हे जनरली ट्रान्सफॉर्मरचे 3 टाइप आहेत. पण याच्यामधला जो काय बेरी टाइप आहे हा आता काय झालं, थोडक्यात आउटडेटेड झालेला आहे. सेल टाइप हा रिअरली यूज केला जातो, पण मोस्टली आणि कॉमनली यूज केला जाणारा कोणता आहे, कोर टाइप आहे. ठीक आहे, तर पहा क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता हे झालं टाइप्स आणि क्लासिफिकेशन वेगळे. क्लासिफिकेशन पहा, ट्रान्सफॉर्मर पहा. आता इथं हे डायग्राम तुम्हाला क्लिअर कट जाईल. क्लासिफिकेशन मध्ये पहा, ट्रान्सफॉर्मर नंबर ऑफ फेजेस वरती क्लासिफिकेशन केलं तर 2 टाइप पडतील, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. दुसरा कन्स्ट्रक्शन त्याच्यावरती केला तर 3 टाइप पडतील, सर्वांना माहिती आहे. कोणता, कोर टाइप, सेल टाइप अँड बेरी टाइप. व्होल्टेज लेवल वरती केला, जर व्होल्टेज वाढलं प्रायमरी टू सेकंडरी तर कोणतं आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि दुसरा कोणता आहे, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. व्होल्टेज कमी झालं तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेज वाढलं तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. आणि ऍप्लिकेशन पहा, तर ह्या ठिकाणी वेगवेगळे ऍप्लिकेशन दिलेले आहेत. जर आपल्याला ऑडिओ फ्रिक्वेन्सी वाढवायची असेल तर त्या ठिकाणी AF ट्रान्सफॉर्मर म्हणतो आपण. रेडिओ फ्रिक्वेन्सी वाढवायची असेल तर RF ट्रान्सफॉर्मर म्हणतो आपण त्याला. म्हणजे ऍप्लिकेशन नुसार काय पडलेलं आहे का, टाईप पडलेला आहे. थर्ड आहे वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर. सर्वांना माहिती आहे वेल्डिंग ट्रान्सफॉर्मरला व्होल्टेज कमी असतं पण करंट जवळजवळ जास्त असतो. 400 ते 500 अँपिअर पर्यंत करंट आपण पाहतो वेल्डिंग मशीनच्या आसपास. पल्स ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. तर हे काय झाले, ऍप्लिकेशनच्या बेस्ट टाईप झालेले आहेत. म्हणजे 4 पॅरामीटर आहेत, नंबर ऑफ फेजेस, कन्स्ट्रक्शन, व्होल्टेज लेवल आणि ऍप्लिकेशन. याच्यानुसार त्याचं क्लासिफाय केलेलं आपण. फेजेस वरती सर्वांना माहिती, सिंगल फेज किंवा 3 फेज. कन्स्ट्रक्शन म्हणजे कोर टाईप, सेल टाईप, बेरी टाईप. व्होल्टेज लेवल कमी जास्त होते, सर्वांना माहिती आहे. व्होल्टेज लेवल वाढली तर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. व्होल्टेज लेवल वाढते म्हणजे करंट कमी होतोय. व्होल्टेज लेवल जर कमी झाली म्हणजे काय झालं, करंट वाढलाय तर तो ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि ऍप्लिकेशन ऑडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर, रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्मर म्हणजे AF ट्रान्सफॉर्मर, RF ट्रान्सफॉर्मर, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, पल्स ट्रान्सफॉर्मर. हे वेगवेगळे ऍप्लिकेशन म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं आपण काय करतो, यूज केलेलं आहे ते पाहतो आपण. आता सर्वांनी पहा कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. सर्वांनी पहा या ठिकाणी ही तुम्हाला कोर दिसेल. कोर कशी आहे, लॅमिनेटेड रेक्टँग्युलर कोर प्रोव्हाइड अ सिंगल मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे एक लॅमिनेशन, इन्सुलेशन, परत लॅमिनेशन प्लस इन्सुलेशन. आणि याच्यावरती काय केलेले आहेत, 2 वाइंडिंग म्हणजे 2 कॉइल काय केलेले आहेत, प्लेस केलेले आहेत. पहा याचा हा 3D व्ह्यू आणि याचा हा 2D व्ह्यू म्हणजे फ्रंट व्ह्यू आपण बघितलेला आहे. तर ज्या साईडला इनपुट देतोय ती साईड प्रायमरी, ज्या साईडला आपण आउटपुट देतो ती सेकंडरी. ठीक आहे, म्हणजे इनपुट प्रायमरी, आउटपुट सेकंडरी. आणि जो काय कोरचा जो मेन फंक्शन आहे, तो जो काय मॅग्नेटिक फ्लक्स आहे प्रायमरी वाइंडिंग कडून सेकंडरी वाइंडिंग कडे, तो फ्लक्स काय होतोय, कोर मधून ट्रान्सफर होतोय. म्हणजे हा झाला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. वाइंडिंग ज्या आहेत त्या सिलेंड्रिकल वाइंडिंग असतात. तर पहा ह्या याच्यामध्ये द कोर ऑफ दिस ट्रान्सफॉर्मर इज इन द फॉर्म ऑफ रेक्टँग्युलर फ्रेम. म्हणजे ही जी काय कोर आहे रेक्टँग्युलर फ्रेम मध्ये असते विथ सिंगल विंडो. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला एक खिडकीसारखा स्ट्रक्चर दिसेल. पहा तो इज अ सिंगल विंडो आहे.
रेक्टेंग्युलर फ्रेम इज मेड अप ऑफ थिन लॅमिनेशन ऑफ सिलिकॉन स्टील. म्हणजे सर्वांना माहिती आहे की आपण ते पाहिलं होतं डीसी मशीन मध्ये किंवा डीसी जनरेटर मध्ये. पोल असेल, आर्मेचर कोर असेल, फील्ड पोल, आर्मेचर कोर नेहमी लॅमिनेट असायचे. कशासाठी? एडी करंट लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी. तर या ठिकाणी थिन लॅमिनेशन सिलिकॉन स्टीलचे यूज केलेले आहेत एडी करंट लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी. दिस कोर प्रोव्हाइड सिंगल मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे आपण जी कोर बघितली ही काय करते, एकच मॅग्नेटिक सर्किट काय करते, प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग आर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट ऑन टू लिम्स ऑफ द कोर. आता लिंब म्हणजे सर्वांनी कन्सेप्ट समजून घ्या. ह्या कोरचा जो काही व्हर्टिकल पार्ट आहे, हा व्हर्टिकल पार्ट त्याला लिंब म्हटलं जातं. आणि जो हॉरिझॉन्टल पार्ट आहे त्याला म्हटलं जातं योक म्हटलं जातं. लिंब म्हणजे काय? रेक्टेंग्युलर कोरचा व्हर्टिकल पार्ट. आणि योक म्हणजे काय? रेक्टेंग्युलर कोरचा कोणता पार्ट? हॉरिझॉन्टल पार्ट. म्हणजे ह्या ज्या वाइंडिंग आहेत त्या लिंब म्हणजे लिंब पेअर वरती काय केलेल्या प्लेस केलेल्या आहेत. ठीक आहे. बोथ द वाइंडिंग आर सिलेंड्रिकल शेप अँड अरेंज इन कॉन्सेंट्रिक मॅनर. दोन्ही पण वाइंडिंग कशा आहेत? सिलेंड्रिकल म्हणजे गोलाकृती आहेत आणि त्या कॉन्सेंट्रिक मॅनर म्हणजे आतून बाहेर वाउंड केलेले आहेत. पहा, लो व्होल्टेज वाइंडिंग म्हणजे जे काही लो व्होल्टेज असेल म्हणजे प्रायमरी ऑलवेज प्लेस नियर दी कोर. म्हणजे आता आपण जे प्रॅक्टिकली पाहतो की वाइंडिंग ही कशी असते ते आपण पुढे पाहणार होती. पण जी लो व्होल्टेज असेल, जो व्होल्टेज कमी असेल, ती प्रायमरी वाइंडिंग कोरच्या नेहमी जवळ असते. ठीक आहे. तर हा झाला कोणता? कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. सर्वांनी पाहून घ्या. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण बरेच पॉईंट पाहिले, डायग्राम पण पाहिले आपण सर्वांनी. त्या डायग्राम सर्वांनी पाहून घ्या. ठीक आहे. आता दुसरा टाईप पाहू आपण, बेरी टाईप, सॉरी सेल टाईप. तर पहा या ठिकाणी सेल टाईप ट्रान्सफॉर्मर सर्वांनी पाहून घ्या. ही एक डबल विंडो आहे या ठिकाणी. आणि जो काय सेंट्रल लिंब आहे म्हणजे व्हर्टिकल पोर्शन, या ठिकाणी लिंब किती आहेत? 3 लिंब आहेत. 1 हा 1 नंबरचा लिंब, हा 2 म्हणजे मिडल, आणि हा 3. आणि हा जो काय हॉरिझॉन्टल पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? योक म्हणतो सर्वजण. ओके. तर या ठिकाणी सर्वांनी म्हणजे प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग प्लेस ऑन द सेम सेंट्रल लिंब. म्हणजे या ठिकाणी प्रायमरी आहे, या ठिकाणी सेकंडरी, म्हणजे ही सेम सेंट्रल लिंबला काय केलेली आहे? प्लेस केलेली आहे. The core of this transformer is in the form of rectangular frame with 2 windows. म्हणजे ही पण रेक्टँग्युलर कोर आहे, पण विंडो किती आहे? 2 आहे. रेक्टँग्युलर कोर इज अ कोर और फ्रेम इज मेड अप ऑफ थिन लॅमिनेशन ऑफ सिलिकॉन स्टील. म्हणजे जे आपण बघितलं कोर टाईप तेच मटेरियल वापरलेले. कशासाठी केलं? थिन लॅमिनेशन एडी करंट लॉसेस मिनिमाइज करण्यासाठी. इट प्रोव्हाइड डबल मॅग्नेटिक सर्किट. आता ह्या ठिकाणी पहा, डबल मॅग्नेटिक सर्किट पहा. हे पहिलं सर्किट पहा, हे पहिलं सर्किट आहे आणि हे दुसरं सर्किट आहे पहा. म्हणजे ह्या ठिकाणी मॅग्नेटिक सर्किटचे किती आहेत? डबल मॅग्नेटिक सर्किटचे 5 आहेत. कोर टाईप मध्ये काय होतं? सिंगल कोर होती, सिंगल विंडो, त्यामुळे एकच होतं. ठीक आहे. म्हणजे हे जे काय हे जो आहे सेल टाईप, तो डबल मॅग्नेटिक सर्किट प्रोव्हाइड करतोय. द प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग आर प्लेस ऑन द सेंट्रल लिंब ऑफ द कोर. म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी सेंट्रल लिंब वरती आपण प्लेस केलेली आहे. द हाय व्होल्टेज अँड लो व्होल्टेज. सर्वांना माहिती आहे, हाय व्होल्टेज म्हणजे सेकंडरी, लो व्होल्टेज म्हणजे प्रायमरी. वाइंडिंग आर सँडविच टाईप. सँडविच म्हणजे काय? की एकाच ठिकाणी वाइंडिंग नाही ठेवायची. काय करायची? पहिली एक प्रायमरी, दुसरी सेकंडरी, परत प्रायमरी, दुसरी सेकंडरी, ह्या टाईपचं स्ट्रक्चर असते. पुढे आपण वाइंडिंग मध्ये पाहणार सँडविच पॅटर्नची वाइंडिंग. दिस टाइप्स ऑफ कोर प्रोव्हाइड बेटर मेकॅनिकल सपोर्ट टू वाइंडिंग. म्हणजे ही जी काय आहे कोर, ही मेकॅनिकल सपोर्ट जास्त प्रोव्हाइड करते. आता आपण जे पाहतोय कोर टाईप आणि सेल टाईपचं काय पाहणार आपण? कन्स्ट्रक्शन पाहणार आहे. पहिला पॉईंट आहे त्याच्यामध्ये डायग्रामचा पहा. कोर टाईप आणि सेल टाईप मध्ये कोर टाईप, सेल टाईप डायग्राम काढलेली आपण पहा. हे सिंगल मॅग्नेटिक सर्किट, या ठिकाणी डबल मॅग्नेटिक सर्किट पहा. ओके.
म्हणजे या ठिकाणी वाइंडिंग इन सर्कल द कोर, म्हणजे वाइंडिंगने कोरला झाकलंय कशामध्ये, कोर टाईप मध्ये. आणि ह्या ठिकाणी कोरने वाइंडिंगला झाकलेले पहा, कोर एन सर्कल वाइंडिंग. पहिला पॉईंट डायग्रामचा. दुसरा पॉईंट त्याचा कन्स्ट्रक्शनचा. म्हणजे पहिल्यामध्ये वाइंडिंगने कोरला झाकलेलं आहे कोर टाईप मध्ये, आणि सेल टाईप मध्ये कोरने वाइंडिंगला काय केलंय, एन सर्कल म्हणजे काय केलेलं आहे, झाकून घेतलेलं आहे. तिसरा पॉईंट आहे इट हॅज ओनली वन विंडो, म्हणजे कोर टाईप मध्ये किती आहे, एकच विंडो. सर्वांनी डायग्राम पाहून घ्या. याच्यामध्ये किती विंडो आहे पहा, याच्यामध्ये किती विंडो आहे, एक विंडो आहे. आणि या ठिकाणी किती आहे, दोन विंडो आहे. ही विंडो 1, ही विंडो 2. पुढे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग आर माउंटेड ऑन सेपरेट लिंक, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग आहे ती काय केलेली आहे, सेपरेट लिंब वरती, म्हणजेच याच्यावरती केलेली, माउंट केलेली. आणि सेल टाईप मध्ये काय केलेलं, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग काय केलेली आहे, ऑन कॉमन लिंब वरती माउंट केलेली आहे. याच्यामध्ये काय होतंय, कोर टाईप मध्ये लेस मेकॅनिकल प्रोटेक्शन टू वाइंडिंग, वाइंडिंग एक्सपोज आहे, वाइंडिंग बाहेरच्या साईडला आहे, त्यामुळे मेकॅनिकल प्रोटेक्शन वाइंडिंगला कसं कमी आहे. पण सेल टाईप मध्ये वाइंडिंग मधल्या याच्यावरती आहेत, लिंब वरती, म्हणजे सेंट्रल लिंब वरती, त्यामुळे त्यांना मेकॅनिकल सपोर्ट जो आहे तो जास्त मिळतोय. ओके, म्हणजे ग्रेटर मेकॅनिकल प्रोटेक्शन टू वाइंडिंग. सहावा, वाइंडिंग ह्या बाहेरच्या साईडला आहे, त्यामुळे बेटर कुलिंग होते, कारण वाइंडिंगचा मोस्ट ऑफ सरफेस काय होतोय, ऍटमॉस्फिअर मध्ये काय होतं, एक्सपोज होतोय. आणि वाइंडिंग आतमधल्या साईड मध्ये असल्यामुळे इथे काय होतंय, कुलिंग थोडंसं डिफिकल्टी, कुलिंग प्रॉपर होत नाही. कशामध्ये, सेल टाईप मध्ये. कोर टाईप हा कसा आहे, रिपेअरिंगला इझी आहे, इझी टू रिपेअर. आणि जो काय आहे सेल टाईप तो डिफिकल्ट टू रिपेअर आहे. याच्यामध्ये पहा, सिंगल मॅग्नेटिक सर्किट प्रोव्हाइडेड बाय कोर, सिंगल विंडो, सिंगल मॅग्नेटिक सर्किट आहे. या ठिकाणी डबल विंडो स्ट्रक्चर आहे, म्हणजे डबल मॅग्नेटिक सर्किट काय केलेलं आहे या ठिकाणी, प्लेस केलेलं आहे. तर आज आपण हे 8 पॉईंट बघितलेले आहेत. पहिला पॉईंट डायग्रामचा,